नमस्ते मित्रांनो, आयबेक्स ऑटो या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण आज ऑल न्यू स्विफ्ट VXi CNG व्हेरियंटबद्दल माहिती घेणार आहोत. स्विफ्ट जर पाहिलं तर गेले 14 वर्ष मार्केटमध्ये एक नंबरला आहे आणि आत्तापर्यंत जवळपास ह्याच्या युनिट जे आहेत ते 40 ते 45 लाख स्विफ्ट आत्तापर्यंत मार्केटमध्ये सेल आउट झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर पाहिलं तर कॉम्पॅक्ट हॅशबॅकमध्ये स्विफ्ट हे सर्वांचे लाडकी गाडी आहे. स्विफ्ट आपल्याला पेट्रोल प्लस CNG, प्युअर पेट्रोल अशा दोन्ही फ्यूल ऑप्शनमध्ये अवेलेबल आहे. स्विफ्टची जर विड्थ बघितली तर 3800 mm स्विफ्ट आपल्याला अवेलेबल आहे. विड्थ लेंथ जी आहे ती खूपच बेस्ट दिलेली आहे याच्यामध्ये. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. स्विफ्टचा जर साईड लुक आपण पाहिला तर याच्यामध्ये आपल्याला AB आणि C पिलर जो आहे तो ब्लॅकआउट दिलेला आहे, जेणेकरून जर याचं रूफ आपण पाहिलं तर हे आपल्याला फ्लोटिंग रूफ दिसतं. हे खूपच छान डिझाईन दिलेलं आहे. पिलर माउंटेड रिअर हँडल्स याच्यामध्ये दिलेले आहेत. मिरर डोअर हँडल याच्यामध्ये आपल्याला बॉडी कलरमध्ये आहेत. इन हाऊस इंडिकेटर्स मिररवरती सेफ्टी जे एनहान्स करतात. त्याच्यानंतर टायर साईज जी दिलेली आहे आपल्याला VXi व्हेरियंटमध्ये 14 इंच टायर साईज दिलेले आहे, 165/80 आणि रिम डायमीटर जो आहे 14 इंच आहे. याच्यामध्ये सस्पेन्शन जे आहेत फ्रंट सस्पेन्शन मॅकफर्सन सस्पेन्शन आहेत. त्याच्यानंतर ॲलोव्हिल्स जे आहेत ते आपण ॲडिशनल याच्यामध्ये बसवलेले आहेत. ग्राउंड क्लिअरन्स जो आहे 170 mm खूपच छान ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला स्विफ्टमध्ये दिलेलं आहे. ब्रेकिंग जे आहे फ्रंट डिस्क ब्रेक्स, रिअर ड्रम ब्रेक्स मिळतात VXi व्हेरियंटमध्ये. अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम याच्यामध्ये आपल्याला सेफ्टीमध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर फ्रंट लुक जर पाहिला तर याच्यामध्ये आपल्याला हनीकोम ग्रिल दिलेलं आहे. सिल्वर असेंट इन्सर्टेड, क्रोम असेंट इन्सर्टेड याच्यामध्ये आपल्याला लाईन्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर फॉग लॅम्प्सला प्रोव्हिजन दिलेले आहे. ॲडिशनल फॉग लॅम्प्स आपण बसवू शकतो. हेडलॅम्प जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हॅलोजन हेडलॅम्प्स दिलेले आहेत. हे अशा पद्धतीच्या येल्लो हेडलॅम्प्स आपल्याला VXi व्हेरियंटमध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर इंटेरियरबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. इंटेरियर जर पाहिलं तर नवीन स्विफ्टमध्ये आपल्याला ऑल ब्लॅक फिनिश पियानो ब्लॅक फिनिश इंटेरियर दिलेलं आहे. 4 पॉवर विंडोज VXi व्हेरियंटमध्ये आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर सेंट्रल लॉक आहे, विंडो लॉक, इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल मिरर्स आहेत. फोल्डेबल मिरर्स नाही आहेत त्याच्यामध्ये अवेलेबल. रिमोट सेंट्रल लॉक, 2 रिमोट सेंट्रल की लॉक आपल्याला याच्यामध्ये कीवरती मिळतात. त्याच्यानंतर स्टेअरिंगच्या राईट साईडला जर पाहिलं तर हेडलाईट लेवलर आहे, ट्रॅक्शन कंट्रोल आहे सेफ्टीमध्ये. त्याच्यानंतर फॉग लॅम्पचं बटन दिलेलं आहे आणि इझी स्विच ओव्हर जे आहे पेट्रोल टू CNG, CNG टू पेट्रोल इझिली आपण कन्वर्ट करू शकतो. त्याच्यानंतर स्टेअरिंगच्या खालीच आपल्याला इथं बोनट ओपनर दिलेलं आहे. सीटच्या राईट साईडला इथे आपल्याला फ्यूल लीड ओपनर दिलेलं आहे. आणि सीट जे आहे VXi व्हेरियंटपासून 6 प्रकारे आपण सीट ॲडजस्ट करू शकतो. स्लाईड रिक्लाईन आणि हाईट ॲडजस्टेबल सीट आपण ॲडजस्ट करू शकतो. स्टेअरिंगवरतीचे आहे ऑडिओ कंट्रोल्स, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे कंट्रोल्स दिलेले आहेत सेफ्टीमध्ये. त्याच्यानंतर S बॅजिंग विथ क्रोम इन्सर्टेड फ्लॅट बॉटम स्टेअरिंग याच्यामध्ये आपल्याला VXi व्हेरियंटपासून न्यू स्विफ्टमध्ये अवेलेबल आहे. स्टेअरिंग जे आहे याच्यामध्ये टिल्ट स्टेअरिंग, कम्फर्टनुसार आपण स्टेअरिंग हाईट जे आहे ते ॲडजस्ट करू शकतो. कॉकपिट इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जे आहे कॉकपिट स्टाईल डिझाईन याच्यामध्ये दिलेले आहे. जे कारचं इंटेरियरचा लुक जो आहे आणखी एनहान्स करतो. याच्यामध्ये आपल्याला स्पीडोमीटर आहे, RPM मीटर आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला राईट साईडला
CNG गेज, लेफ्ट साईडला पेट्रोलचा गेज, डिजिटल क्लॉक. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये आपल्याला जे आहे इन्स्टंटेनियस मायलेज, ट्रिप मीटर, AB ट्रिप मीटर, या सगळ्या गोष्टी आपल्याला नवीन स्विफ्टमध्ये कंपनीने अवेलेबल केलेल्या आहेत. AC जो आहे याच्यामध्ये मॅन्युअल AC दिलेला आहे. आणि खाली जर पाहिलं गिअर नॉबच्या समोर तर 12 वोल्ट ॲक्सेसरी सॉकेट, USB ऑक्स पोर्ट दिलेला आहे. आणि म्युझिक सिस्टीम जे आहे याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक विदाउट बटनची म्युझिक सिस्टीम दिलेली आहे. टचस्क्रीन नाही आहे. ह्याला आपल्याला 4 स्पीकर्स मिळतात डोअरला. त्याच्यामध्ये AM FM ऑक्स USB आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे. फोन वगैरे आपण रिसीव्ह करू शकतो. मिरर जो आहे डे नाईट मिरर, मॅन्युअल मिरर दिलेला आहे. सनवायझर्स याच्यामध्ये आपल्याला अवेलेबल आहेत. फ्रंट हेडरेस्ट जे आहेत स्विफ्टमध्ये हे ॲडजस्टेबल हेडरेस्ट मिळतात आपल्याला. त्याच्यानंतर सेट्सचे जे डिझाईन दिलेले आहे याच्यामध्ये थाय सपोर्ट आणि बॅक सपोर्ट जो आहे तो एकदम परफेक्ट सपोर्ट आपल्याला मिळतो, ज्याने कम्फर्टेबल ड्रायव्हिंग आपण करू शकतो. रिअर हेडरेस्ट जे आहेत ते ॲडजस्टेबल हेडरेस्ट नाही आहेत, जे आपल्याला इंटिग्रेटेड हेडरेस्ट दिलेत, फिक्स हेडरेस्ट. त्याच्यानंतर CNGमध्ये को ड्रायव्हर सीटच्या खाली आपल्याला फायर एक्सटिंग्विशर प्रत्येक गाडीबरोबर गव्हर्नमेंटच्या नियमानुसार दिलं जातं. त्याच्यानंतर पिलर माउंटेड हँडल्स आहेत. हाय फ्रिक्वेन्सी अँटेना VXI व्हेरियंटमध्ये आपल्याला मिळतो. गिअर नॉब जो आहे याच्यामध्ये आपल्याला ब्लॅक फिनिश गिअर नॉब दिलेला आहे. आणि जर सेफ्टीमध्ये आपण पाहिलं तर ड्युअल एअरबॅग्स आहेत, सगळे सीट बेल्ट रिमाइंडर आहेत, स्पीड अलर्ट येतं याच्यामध्ये, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, ABD ट्रॅक्शन कंट्रोल दिलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला रिअर चाइल्ड्स डोअरसाठी चाइल्ड लॉक दिलेला आहे सेफ्टीमध्ये. आणि नवीन स्विफ्टमध्ये जर पाहिलं तर हेडरूम, लेग रूम ही सफिशियंट दिलेले आहे, जेणेकरून आपल्याला स्पेस वगैरे याच्यामध्ये खूपच छान मिळते. त्याच्यानंतर हा एक स्विफ्ट CNGचा ड्रॉबॅक दिलेला आहे की CNG आणि पेट्रोल जे आहे, नॉब जे आहेत लीडचे ते वेगवेगळे दिलेत. ही जर कॅप काढली आपण आणि ही कॅप कुठे हरवली तर गाडी स्टार्ट होत नाही. तर हे कंपनीने ॲक्च्युली चेंज करून वॅगनार, K10 वगैरे ह्या ज्या गाड्यांना मारुतीने एकाच लीडमध्ये पेट्रोल आणि CNGचं ऑप्शन दिलं आहे, तसं स्विफ्टला पण देणं गरजेचं. त्याच्यानंतर जर युटिलिटी स्पेसेस पाहिले आपण तर बॉटल होल्डर, मॅगझिन होल्डर, इथे ग्लास होल्डर दिलेला आहे, कप होल्डर, मोबाईल होल्डर. आणि चारही डोअरला आपल्याला बॉटल होल्डर्स मिळतात, 1 लिटरचे बॉटल होल्डर अशा पद्धतीने. तर युटिलिटी स्पेस पण खूपच छान पद्धतीने नवीन स्विफ्टमध्ये दिलेले आहे. त्याच्यानंतर जर रिअर लुक आपण पाहिलं तर खूपच छान पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला सेफ्टीमध्ये जर पाहिलं तर टेल लॅम्प्स जे आहेत आपल्या ह्या LED टेल लॅम्प्स VXI व्हेरियंटमध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर रिअर पार्किंग सेन्सर्स आहेत. आणि बंपर जे आहेत हे बॉडी कलर बंपर्स आपल्याला VXI व्हेरियंटमध्ये मिळतात. डिक्की स्पेस पण आपण पाहूया. इथे मॅग्नेटिक बूट ओपनर दिलेलं आहे, इथून आपण अनलॉक करू शकतो. त्याच्यानंतर CNG जो आहे अशा पद्धतीने फिटमेंट केलेला आहे. CNG स्पेअर व्हील जो आहे समोर दिलेला आहे आणि जॅक जो आहे तो खाली इथे दिलेला आहे. 11 किलोचा टँक दिलेला आहे याच्यामध्ये. साधारण याच्यामध्ये प्रेशर वाईज 8-8.5 किलो CNG बसतो स्विफ्टमध्ये. आणि साधारण मायलेज जे कंपनी क्लेम करते 31 मायलेज क्लेम करते. तर 31 मायलेज आपल्याला जर मिळवायचं असेल तर 80-90च्या स्पीडवरती आपण गाडी चालवली तर त्या रेंजमध्ये आपल्याला 100% मायलेज मिळतं. आणि जर प्राइसिंग बघायला ऑन रोड किंमत जर स्विफ्टची आपण बघितली तर स्विफ्टची ऑन रोड किंमत पुणे महाराष्ट्रामध्ये जे आहे ते साधारण 9 लाखापर्यंत जाते स्विफ्ट. आणि ह्या रेंजमध्ये जर आपण कार पाहिली
तर स्विफ्ट हे बेस्ट ऑप्शन आहे आपल्याला. ह्या रेंजमध्ये दुसरं कोणतंच ऑप्शन तुम्हाला 1200 cc मध्ये आणि एवढं पॉवरफुल इंजिनमध्ये मायलेज जर बघितलं तर 31चं मायलेज आहे. म्हणजे पर किलोमीटर साधारण आपल्याला एक 2.5 ते 3 रुपये पर किलोमीटर जातं. एवढ्या कमी रेंजमध्ये बुलेट पण चालत नाही. बुलेटचं मायलेज जर कंपॅरिझन केलं तर ह्याच रेंजमध्ये बुलेटचं मायलेज जातं. म्हणजे बुलेट साधारण 6 ते 6.5 रुपये पर किलोमीटर जाते. आता इंजिनबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. नवीन स्विफ्टमध्ये जे आहे 1200 cc के सिरीज नेक्स्ट जनरेशन ड्युएल जेट ड्युएल VVT कूल्ड इजर हे नवीन टेक्नॉलॉजीचं इंजिन आपल्याला मिळतं. ज्याच्यामुळे आपल्याला मायलेज वगैरे बेस्ट मिळतो आणि कंपनी फिटेड CNG असल्यामुळे तुम्हाला कुठेही याच्यामध्ये ड्रिल करून फिटमेंट केलेले दिसणार नाही. ज्याच्यामुळे काय होतं की इंजिनची लाईफ वाढते. आणि कंपनी फिटेड मारुती एकमेव कंपनी आहे जे आपल्याला 2 ECM देते, पेट्रोल आणि CNGचे प्रोसेसर वेगवेगळे. त्यामुळे काय होतं की ॲक्युरेट प्रोसेस होते. मायलेज, मेंटेनन्स ह्याला 100% फरक पडतो. जर तुम्हाला ह्या टेक्नॉलॉजीमध्ये मार्केटमध्ये ह्या प्राईसमध्ये इतर कोणत्याच गाड्या मिळणार नाही. तर ही होती पूर्ण स्विफ्ट VXI CNG बद्दल माहिती. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.